पुणे महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या, ज्याचा निकालही लागला आणि यात भाजपने घवघवीत यश मिळवलं. मात्र या सगळ्यात यंदा प्रत्येक म्हणजे गेल्या निवडणुकीपैकी कमी मतदान जे आहे ते झालं आणि 51% मतदान यंदा झालं. मात्र या 51% देखील 12% मतदान जे आहे ते फक्त नोटाला झालं. याचा अर्थ असा की वरील उमेदवारांपैकी आम्हाला कुठलाही उमेदवार पसंत नाहीये असं मतदारांनी त्यांचं मत जे आहे ते नोटाद्वारे नोंदवलं. आता यामागचे एक नेमके कारण काय आहेत हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आता राजेंद्र कोंढरे आहेत, जे पुण्यातील प्रश्न असतील, समस्या असतील, असे अनेक विषय जे असतात त्याचं विश्लेषण करत असतात आणि याचंच मागचं कारण जाणून घेण्यासाठी किंवा त्याचं विश्लेषण करण्यासाठी आता ते आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल, अ, कधी नव्हे ते 12% मतदान जे आहे ते नोटाला पडलं, काय कारण आहे बरं या सगळ्याचे? 18,50,000 लोकांनी पुणे महापालिका 2026 मध्ये मतदानाचा हक्क बजावला आणि त्यापैकी 2,01,578 म्हणजे 12% पुणेकरांनी नोटाला पसंती दिली. आणि लोकशाही जी प्रगल्भता आपण ज्याला म्हणतो आणि परिपक्वता याच्या दृष्टीने हा धोक्याची घंटा आहे. आणि आज विकास मटकर यांनी सुद्धा त्यांची पोस्टमध्ये हे टाकलेलं आहे. कुणी ह्याच्यावर बोलायला तयार नाही, पण 3 गोष्टींचं याच्यामध्ये माझं निरीक्षण असं आहे. पहिली गोष्ट की यावेळेस प्रचंड प्रमाणामध्ये पक्षांतर आणि विचारांतर झालं. विचारांतर म्हणजे काय, की डाव्या विचारसरणीचे लोक उजवीकडे गेले, उजवीचे डावीकडे गेले. असं कधीही गेल्या 10-20 वर्षाच्या राजकारणात झालं नाही, ते पुण्यात झालं. दुसरी गोष्ट काय झाली, की बाप एका पक्षात, मुलं दुसऱ्या पक्षात, तिकीट मागतोय तिसऱ्या पक्षात, हेही पुण्याने पाहिलं. आणि मग या साहजिक सगळ्या प्रक्रियेचा उभं आलेला एक वर्ग आहे, तो मतदानाला आलाच नाही किंवा ना त्याची जबाबदारी विसरला. हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे, नंबर 1. नंबर 2 काय, तर ज्यांना उभं आला ते मतदान केंद्रात आले आणि त्यांनी नोटाला पसंती दिली. नंबर 2 दुसरा कोणता वर्ग आहे, की ज्या राजकीय पक्षांमध्ये एकेका जागेसाठी 20-25 दावेदार होते. ह्या दावेदारांपैकी काही दावेदारांच्या पाठीराख्यांनी मतदानाच्या टक्क्यामध्ये भाग घेतला, कारण तिथं जर तो गॅप दिसला असता तर पक्ष नेतृत्वाला कळलं असतं की ह्याचं तिकीट नाही मिळालं म्हणून ह्याच्या भागातलं मतदान निघालं नाही. ते मतदान केंद्रात आले. त्यांच्या पाठीराख्यांना असं वाटलं की आपला जो प्रतिस्पर्धी उमेदवाराला तिकीट दिलेलं आहे तो निवडून आला तर त्रास होईल, म्हणून त्यांनी नोटाला टाकला. हा दुसरा आहे. तिसरा कोणता आहे, की पूर्ण पॉलिटिकल सिस्टीमवर नाराज असणारा मोठा वर्ग आहे. ह्या नाराज असणाऱ्या वर्गाला जे काही आता त्याच्यामध्ये प्रलोभनं दाखवली गेली, कुणी स्कूटर वाटल्या, कुणी पैठण्या दिल्या, कुणी उज्जैन यात्रा घडवली, पाय चेपण्याची व्यवस्था सुद्धा त्याच्यामध्ये होती. एवढं प्रचंड प्रमाणात प्रलोभन असताना देखील काही लोकांनी लक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि आज जाऊन नोटांना मतदान केलं. असे 3 टाईपचे आहेत. आणि चौथं काय, की नागरी सुविधामध्ये पुण्यामधून गावठाणातनं, पेठांमधनं माणूस जेव्हा उपनगरामध्ये त्याच्या घरी जातो, तर त्याला येताना सकाळी 1 ते 1.5 तास आणि जाताना 1 ते 1.5 तास हे त्याच्या आयुष्यातले 3 तास रोज ह्या ट्रॅफिकच्या प्रॉब्लेम्समुळं येत आहेत. आणि मग ह्याच्यावर जो काही पर्याय काढायचा आहे तो त्रागा व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा नोटाचा वापर केलेला आहे. आणि हा लोकशाहीच्या दृष्टीने घातक यासाठी आहे. मी जबाबदारीने त्या ठिकाणी विधान करतो, की भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात काही घटकांनाच मतदानाचा अधिकार होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर सर्वांना मताचा समान अधिकार दिला आहे. जसं आपण राजकीय लोकांना नावं ठेवतो, परंतु जे जनता दोषी आहे त्याच्यातले जे घटक आहेत त्याच्या विरुद्ध समाजामध्ये किंवा आपल्या राज्यघटनेमध्ये काही त्याच्यामध्ये कायद्यांमध्ये तरतुदी नाहीत. त्या तरतुदी आता आणण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडं महानगरपालिका जो अधिनियम आहे त्या अधिनियमानुसार एखाद्या इलेक्टेड उमेदवारानं नगरसेवक पद धारण करताना त्यांनी जर एखादं बेकायदेशीर बांधकाम केलेलं सिद्ध झालं असेल किंवा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, हे सिद्ध झालं तर त्याचं नगरसेवक पद जाण्याची तरतूद आपल्या कायद्यात आहे. मग त्याच पद्धतीने बेकायदेशीर बांधकामं करणारे, अतिक्रमण करणारे, महापालिकेचा टॅक्स बुडवणारे असे जे घटक आहेत की जे सार्वजनिक संपत्तीचा आणि महापालिकेच्या संपत्तीचा आणि सगळ्या बाजूनी जे काही नियमांचं उल्लंघन करतात, जास्तीत जास्त गंभीर उल्लंघन करतात, अशा लोकांच्या मतांचा अधिकार हा काढला गेला पाहिजे. कारण काय होतं की सुशिक्षित लोक मतदानाच्या दिवशी टूरला निघून जातात. मग मतदानाचा अधिकार कोणाच्या हातात आहे,
तर त्या समूहाच्या हातात असतो. मग त्याच्यात चांगली लोक असतात, वाईट लोक असतात. मग वाईट लोक एकत्र येऊन हे सद्गुणी माणसाला कधी निवडून देत नाहीत. ते त्यांच्या वाईटातलाच एक वाईट प्रतिनिधी निवडतात, कारण तो त्यांच्या सगळ्या कृत्याला प्रोटेक्शन करतो. आणि अशा प्रोटेक्शन करणाऱ्या बाहुबली लोकांचं सुद्धा महापालिकेच्या सभागृहामध्ये जे काही आता तुम्हाला प्रवेश आहे तो तर त्या पद्धतीने झालेला आहे. त्यामुळे लोकशाही सदृढ करण्यासाठी गेल्या 70-75 वर्षामध्ये सगळं काही लोकांच्याच हातात देण्याची पण गरज नाही. ज्या ज्या घटकांनी आपल्या राष्ट्राच्या हिताच्या विरुद्ध काम केलं असेल, एखाद्या प्रकरणामध्ये गंभीर गुन्हा झालेला असेल, ज्यांनी भ्रष्टाचारामध्ये ज्याला अटक झालेली असेल, अशा सगळ्या लोकांचे मताचे अधिकार काढा. ते ज्या दिवशी काढले जातील त्या दिवशी स्वच्छ उमेदवारांना प्राधान्य मिळेल. ही वस्तुस्थिती, हे वास्तव आहे. आज ना उद्या ह्याचा विचार भारत देशामध्ये होणार आणि करावा लागेल. तुम्ही म्हणताय की मतदारांचा जो अधिकार आहे किंवा जे अशा प्रकारचे काही गुन्हे करत असतील, काय करत असतील, तर त्यांचा तुम्ही मतदानाचा अधिकार काढून घ्या. मी याने अजूनच मतदानाची टक्केवारी घसरेल असं नाही वाटत का? निश्चित कारण की आता आहे. जिल्हा यात परिषद, दोन पंचायत भाग आहेत समिती बघा, नीट लक्षात घ्या. आता पुण्याचं सगळं आउटस्कट जर तुम्ही पाहिलं ना, तर तुम्हाला कायदेशीर बांधकाम दाखवा आणि ₹1000 मिळवा अशी जाहिरात देण्याची गरज आहे. तुम्ही जा ना, मान, मारुंजी 1 इंच लोकांनी ठेवली नाही शिल्लक. आम्ही म्हणत नाही की बाबा कसंही बांध 8 मिनिटं. सरकारने पण सुटसुटीत नियम करून ठेवावेत. व्यवस्थित त्याला रस्ते, ड्रेनेज, पाणी. आता ज्या लोकांनी भंग केला तीच लोकही मतदानाला मागे झाले आता जिल्हा परिषदला. तेच शहरात झाले. ज्या शहरामध्ये पुढे स्पीकर वाजतोय की मला स्वच्छ आणि सुंदर पुणे घडवायचंय, तोच उमेदवार तिथं त्या नोटांच्या ते काही नकली नोटा मिळतात ना त्या आणि ते गुलाबी रंगीत सगळी कागदाची तो उधळतोय. म्हणजे स्वतः जो बाहेर तिथं माईकवर सांगतोय आणि त्याची कृती इतका फरक आहे. म्हणजे याच्यामध्ये जेवढे राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते जबाबदार आहेत, ते का असं वागतात? तर त्यांना त्या त्या पद्धतीच्या जनतेला हँडल करावं लागतंय. नीट लक्षात घ्या. त्यांची पण मजबुरी आहे. त्यामुळं हे घटनेमध्येच आता अशी तरतूद करण्याची वेळ आली, की पहिला नालायक लोकांचा मतदानाचा अधिकार काढा आणि लायक लोकांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये भाग घेण्याचं प्रमाण वाढवा. हळू-हळू लोकशाही स्वच्छ होईल. नाहीतर अशीच लोकं कोणत्याही पक्षाची अर्ध्या रात्रीत 3-3 पक्ष बदलतील. बाप एका पक्षात, जावई दुसऱ्या पक्षात, बायको तिसऱ्या पक्षात आणि मुलगा मागतोय चौथ्या पक्षात तिकीट. एवढं विडंबन लोकशाहीचं गेल्या 50 वर्षात कधी मी पाहिलेलं नाही. ते ह्या 8 दिवसामध्ये आम्हाला 15 दिवसात बघायला मिळालं. नक्कीच पक्षाच्या प्रती कमी झालेली निष्ठा, कार्यकर्त्यांनी सोडलेले पक्ष एका रात्रीत इकडून तिकडे, तिकडून इथे आणि कुठेतरी असंतोष जो आहे नागरिकांमध्ये, मतदारांमध्ये राजकारणाच्या प्रती या सगळ्यामुळे मतदानाचा आकडा जो आहे तो घसरलेला आहे किंवा नोटाला पडलेलं मतदान जे आहे ते जास्त आहे, असं यांच्याकडून सांगण्यात येतंय. तसंच हे कधी बदलेल जेव्हा मतदार स्वच्छ असेल आणि तशी दृष्टिकोन उमेदवाराला पारखण्याची जेव्हा मतदारांमध्ये येईल तेव्हाच ही परिस्थिती बदलेल असा एक अंदाज देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुण्याहून मी शिवानी लगडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र.